निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर सुरू असलेले रिपाईचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. पिंपळगाव टोल नाका प्रशासनाच्या वतीने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. रिपाईच्या वतीने पिंपळगाव टोल नाका येथे नागरिकांच्या व वाहनधारकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी करण्यात आलेले उपोषण चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. रिपाईचे निफाड तालुकाध्यक्ष आनंद भाऊ जाधव यांनी गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू ठेवले होते. रिपाईचे नाशिक शहराध्यक्ष अर्जुन नाना पगारे व जिल्हा नेते प्रदीप भाऊ गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत टोलनाका प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर आनंद भाऊ जाधव यांनी उपोषण मागे घेतले आहे. तसेच यावेळी टोलनाका प्रशासनाच्या वतीने रुग्णवाहिकेची मागणी पूर्ण करीत तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. याचबरोबर टोल प्रशासनाच्या वतीने निफाड तालुक्यातील 4 चाकी वाहनांना सवलत तसेच लोकल पाससाठी झेरॉक्स स्वीकारून डिजिलॉकरद्वारे पडताळणी तसेच टोल नाक्यावरील शौचालय 24 तास सुरू ठेवणे तसेच 20 किलोमीटर परिसरातील गावांची यादी जाहीर करणे आदी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच 1033 या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असल्याची माहिती देखील टोल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.